आज सकाळी 11 वाजता मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होते। या घडीची महत्त्वाची बातमी, कॅबिनेट बरोबरच आज 3 महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। मंत्रिमंडळाच्या सुरक्षेविषयक समितीची बैठक असणार आहे। गेल्या 22 एप्रिलला पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलवण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त 23 एप्रिलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षेविषयक समितीची आणि दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची असणार आहे। तर तिसरी महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक ही राजकीय कामकाजासंदर्भातली समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे। म्हणजे आज दिवसभरात 3 महत्त्वाच्या बैठका होत आहेत। त्यातली पहिली 11 वाजता सकाळी मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे। एकूण 4 बैठका आहेत। त्यातली पहिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आणि इतर 3 महत्त्वाच्या बैठका।